क्वचितच आपण बघितलं असेल की एका व्यक्तीवर वीज पडली आणि तो जिवंत राहिला, पण जगात एक व्यक्ती असा होता ज्याच्यावर 7 वेळा वीज पडून सुद्धा तो जिवंत होता आणि त्याचं नाव आहे रॉय सुलिव्हॅन. रॉय अमेरिकेच्या सेंडोह नॅशनल पार्क मध्ये रेंजर म्हणून काम करायचा. 1942 ते 1977 या 35 वर्षात निसर्गाने रॉयला टार्गेट केलं होतं. म्हणजे या 35 वर्षात त्याच्यावर 7 वेळा वीज पडली. त्याच्यावर पहिल्यांदा वीज पडली तेव्हा त्याच्या पायाचं नख उडालं. त्यानंतर 1969 मध्ये दुसऱ्यांदा त्याच्यावर वीज पडली तेव्हा त्याच्या भुवया जळाल्या आणि त्यानंतर या गोष्टी थांबल्याच नाही. एकदा त्याचा खांदा वाजला आणि त्यानंतर 2 वेळा त्याच्या डोक्यावरचे केस सुद्धा जळाले. एक वेळ अशी आली होती की रॉय याला वाटायला लागलं होतं की ढग आणि वीज त्याला मुद्दाम त्रास देत आहे आणि याच गोष्टीमुळे तो आपल्या सोबत कायम पाण्याचा डब्बा जवळ ठेवायचा. म्हणजे वीज पडली आणि केस जळाले तर ते विझवता येतील. या गोष्टीमुळे रॉय सोबत लोक बोलायचे बंद झाले होते. तसेच त्याच्या आजूबाजूला सुद्धा उभं राहत नव्हते, कारण लोकांना असं वाटायचं की याच्यामुळे आपल्या अंगावर सुद्धा वीज पडेल. आणि याच गोष्टीमुळे जगातील सर्वात जास्त वीज पडलेली आणि वाचलेली व्यक्ती म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्यांचं नाव आजही आहे. पण नियतीचा खेळ बघा, ज्या माणसाला आकाशातल्या विजेने 7 वेळा मारण्याचा प्रयत्न करूनही यश आलं नाही, त्या माणसाचा अंत विजेमुळे नाही तर स्वतःच्या बंदुकीमुळे झाला. वयाच्या 71व्या वर्षी त्याने प्रेमभंग आणि नैराश्यामुळे स्वतःचं आयुष्य संपवलं. तर तुम्हाला काय वाटतं, रॉय सोबत ज्या गोष्टी झाल्या हे त्याचं नशीब होतं की निव्वळ योगायोग? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच बनणार गोष्टी मराठीतून जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.